इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर एन-डी-ए किंवा एकंदरीतच मोदी सरकार विरुद्ध लढण्यासाठी देशभरातील प्रमुख 23 पक्षांनी मिळून जे आहे ती इंडिया आघाडी स्थापन केली होती. परंतु आणि यातला मुख्य पक्ष जो होता तो काँग्रेस हा आहे आणि इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी गेल्याच आठवड्यात जे आहे ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झालेली आहे. परंतु इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून जे आहे ते कुठेतरी प्रत्येक पक्षामध्ये जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण ज्या पक्षात जो पक्ष जो आहे तो सत्तेवरती आहे, अर्थातच त्यांनी लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याच्या मागण्या केलेल्या होत्या आणि यावरूनच जे आहे ते काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या अध्यक्ष ज्या आहेत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत कुठेतरी एकला चलोचा नारा दिला होता आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते आम आदमी पार्टीने या संदर्भात जो आहे तो विचार केलेला आहे किंवा आपण स्वबळावर निवडणुका लढवू असा हे केलेलं आहे. दरम्यान ह्या दोन पक्ष जे महत्त्वाचे आहेत ते इंडिया आघाडीतून अशा प्रकारे बाहेर पडत असतील, तर ही इंडिया आघाडीमध्ये एक उभी फूट पडल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण ममता बॅनर्जी यांची सुद्धा जी ताकद आहे पश्चिम बंगाल असेल किंवा जे काही त्यांचे खासदार असतील लोकसभेचे आणि त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष जो दिल्लीमध्ये सत्तेवरती आहे, त्याचप्रमाणे पंजाबमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जी आहे ती आम आदमी पार्टीची सत्ता आलेली आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहे. खरं तर या संदर्भात आपण बघितलं तर जे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान यांनी वेळोवेळी जे आहे ते जाहीर सभेतून किंवा व्यासपीठावरून असे माहिती सांगितलं होते, की सूतोवाच केलं होतं, की आपण जी आहे ती वेगळी निवडणूक लढवूया पंजाबमध्ये. कारण काँग्रेससोबत जर घेतलं तर आपल्याला जास्त जागा लढवता येणार नाही. आणि ममता बॅनर्जींनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती. खरं तर तृणमूल काँग्रेसच्या एकंदरीतच किंवा पश्चिम बंगालमध्ये जे आहेत त्या 42 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यातल्या 2019च्या निवडणुकीच्या वेळेस फक्त 2 केवळ 2 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला जिंकल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जींनी अशी भूमिका घेतली, की काँग्रेसला जास्त जागा आम्हाला सोडता येणार नाही. कारण भाजपला हरवण्यात जो आहे ते तृणमूल काँग्रेसचाच महत्त्वाचा पक्ष आहे पश्चिम बंगालमध्ये. परंतु यावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यामुळे जो आहे तो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे सरचिटणीस आहे किंवा अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी या संदर्भात एक जोरदार वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं, की या अगोदर सुद्धा आम्ही 2च जागा जिंकलेलो आहेत आणि आताही त्या जागा जिंकून दाखवू. परंतु एकंदरीतच लोकसभेचा जर विचार केला, तर ही 2024ची ही लोकसभा प्रत्येक पक्षासाठी जी आहे ती महत्त्वाची आहे. एकंदरीतच सगळ्यांनी मोदी सरकार किंवा एन-डी-ए आघाडी विरोधात ही 23 पक्षांची जी आहे ती मोठी गठबंधन किंवा अलायन्स बनवली होती आणि तिला इंडिया नाव दिलं होतं. खरं तर या इंडिया नावावरून सुद्धा राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु अशा प्रकारे जर लोकसभेच्या जागा वाटपावरून मतभेद होत असतील आणि असे पक्ष जर इंडिया आघाडीतून बाहेर पडून जर इंडिया आघाडीमध्ये उभी फूट निर्माण होत असेल, तर कुठेतरी सत्ताधारी असणाऱ्या भाजपला किंवा एन-डी-एला या संदर्भात जे आहे ते वेगळा विचार करावा लागेल. कारण आपण बघितलं तर देशभरातील अनेक नेते जे आहेत मोठ्या पक्षातील, त्यांच्यावरती ईडी किंवा सीबीआय अशी प्रकारची कारवाई करून जे आहेत ते नेते भाजप सोबत जुळवून घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर इंडिया आघाडीत फूट पडत असेल, तर सत्ताधारी पार्टीला मात्र यामुळे फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. असं एकंदरीतच जे आहे ते चित्र येत्या लोकसभेमध्ये दिसू शकतं. त्यामुळे आता इंडिया आघाडी आणि त्यातला महत्त्वाचा असणारा काँग्रेस पक्ष हा यानंतरच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये कशा प्रकारे जे बाकीचे पक्ष आहेत त्यांना न्याय देईल हे सुद्धा पाहावं लागेल. दरम्यान अजून लोकसभेच्या निवडणुकीला 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल असतील, त्यांना इंडिया आघाडीतील काही नेते मनवू शकतात आणि पुन्हा इंडिया आघाडीमध्ये घेऊन येऊ शकतात का? हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. दरम्यान ही सुद्धा एक महत्त्वाची बातमी होती. खरं तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची बातमी होती. या बातमीवरती सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे कारण राहुल गांधींची आहे ती दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा
सुरू झालेली आहे आणि तिचा शेवट जो आहे तो महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे मणिपूरमधून सुद्धा ही यात्रा जाणार आहे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे काही नेते किंवा स्वतः ममता बॅनर्जी असतील किंवा इतर नेते असतील या यात्रेमध्ये सहभागी होतात का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे.